नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवत आहोत आपल्या लहान बाळासाठी अंकुरित नाचणी सत्व। नाचणीमध्ये लोह, प्रथिने, कॅल्शियमचे प्रमाण अति प्रमाणात असते, त्यामुळे ते आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते। त्यामुळे लहान बाळासाठी अंकुरित नाचणी सत्वामध्ये विटॅमिन सी असते आणि ते विटॅमिन सी मुळे आयर्न शोषण्यास मदत होते। सर्वप्रथम मी नाचणी दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर नाचणी सत्व हे आपल्या बाळासाठी कोणत्या महिन्यापासून देऊ शकतो, तर 7 महिन्यापासून आपण आपल्या लहान बाळाला नाचणी सत्व देऊ शकतो। रात्रभर भिजत ठेवल्यानंतर त्यातलं पाणी काढून एका सुती कपड्यामध्ये अंकुर येण्यासाठी ठेवून देऊ शकतो आणि अंकुर आल्यानंतर फॅन खाली सुकत ठेवू शकतो। आता पावसाळा आहे त्यामुळे फॅन खाली सुकल्यानंतर कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे शरीर रिलॅक्स होते। त्यानंतर एका चाळणीमध्ये थोडंसं मोठं राहिलं असेल तर चाळून घ्यायचं। नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या वाढत्या हाडांसाठी फायदेशीर ठरू शकते। अंकुरित नाचणीचे भरपूर फायदे आहेत, त्यामुळे तुम्ही पण तुमच्या बाळासाठी बनवून देऊ शकता आणि एका बंद अशा एका डब्यात भरून ठेवू शकता। आणि त्याची रेसिपी सर्वप्रथम मी एक चमचा तूप, दूध, पाणी आणि थोडीशी साखर टाकून 1-2 चमचे नाचणी सत्व टाकून मस्तपैकी जास्त हलवत राहायचं, कारण गुठळ्या होत नाहीत आणि बाळाला पण नक्की आवडतं। तर तुम्ही पण तुमच्या बाळासाठी ट्राय करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या